जळगावच्या धरणगाव नगर परिषदेत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सरळ लढत होते। गेले अनेक वर्ष धरणगाव नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। धरणगाव विकास आघाडीच्या माध्यमातून भव्य रिंगणात आहे, तर महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या बॅनरखाली महायुती मैदानात उतरली आहे। आजवर एकाच मार्गाने धावणारे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव वाघ शिवसेनेतील फुटीनंतर वेगळ्या मार्गाने एकमेकांसमोर येऊन ठाकलेत। धरणगावातून याच सगळ्या घडामोडींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी। पाहूयात। धरणगाव नगरपालिका निवडणुकीनिमित्तानं धरणगाव शहरातील राजकारण चांगलं तापलं आहे। धरणगाव नगरपालिकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने शिवसेनेची सत्ता राहिली आहे। मात्र शिवसेनेतील बंडाळीनंतर ही पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक धरणगावमध्ये पार पडत आहे। या ठिकाणी जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यांच्यातच मुख्य लढत जी आहे ती होते आहे। त्यानिमित्ताने राजकारण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, नेमकी आतापर्यंत तुम्ही जर धरणगाव नगरपालिकेचा जर इतिहास बघितला तर गुलाबराव पाटील आणि तुम्ही स्वतः सोबत या ठिकाणी अनेक वर्ष निवडणूक लढवली आहे। ही नगरपालिका ताब्यात घेण्यात तुम्हाला यश मिळालं होतं, पण आता तुम्ही जे आहेत ते समोरासमोर उभे ठाकलात। आम्ही 20-25 वर्ष सोबत होतो, परंतु या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याशी गद्दारी करण्यात आली, घात करण्यात आली आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह धरणगाव शहरात सुद्धा 2 गट झाले। त्याच्यामुळे बाकीचा गट तिकडे गेला, बाकीचा गट माझ्या सोबत राहिला, म्हणजे शिवसेना सोबत, म्हणजे जुनी शिवसेना सोबत राहिला। आणि आता या लेटेस्ट निवडणुकीमध्ये समोर शिंदेची शिवसेना आहे आणि आमच्याकडे ही ओरिजिनल बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची शिवसेना आहे आणि याच्यामध्ये सरळ लढत या ठिकाणी होत आहे। तर या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे की लोक यांचा अभ्यास केलेला आहे की पक्षाची सेवा 40 वर्षापर्यंत कोण करताय आणि कोण स्वार्थ न बघता, सत्ताकडे न झुकता सत्यासाठी कोण लढतंय हे धरणगाव शहर जागी जाणून आहे आणि म्हणून आम्हाला या शहरामध्ये विजयाची आम्हाला खात्री आहे। माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी देखील आपल्या सोबत आहेत। त्यांच्या आई ज्या आहेत त्या या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानात उतरल्या आहेत। दादा, आपण या ठिकाणी शहराचं नगराध्यक्ष पद देखील भूषवलंय, कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवता? गेल्या काळात आपण बघितलं असेल, मी जसं 1 जानेवारी 2000 चार्ज घेतला, 22 मार्चला लॉकडाऊन झालं। कोरोना काळामध्ये अहोरात्र रुग्णांची सेवा करणं असेल, आरोग्याची सेवा करणं, ते केलं। आपण विकास कामं असतील, त्यांना पाणी पुरवठ्याची योजनेचं भूमिपूजन हे माझ्या कार्यकाळात झालंय। 30 कोटीचं प्रशासनात लागल्यामुळे काही नियोजन चुकलं, त्याच्यामुळे पाण्याची दुरवस्था इथे झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याला ते कसं सुरळीत करतील ते, आणि त्यानंतर समोरच्या जे उमेदवार असेल किंवा पालकमंत्री असतील, गुलाबराव वाघ साहेब आमच्या सोबत निष्ठेने, त्यांना फक्त धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई, माझी आईची लढाई, माझी वडिलांची लढाई, माझी वडिलांची ही लढाई धरणगाव शहराच्या प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक मतदाराची ही धनशक्ती विरुद्ध आहे। त्यामुळे आम्ही 100% जिंकू, जनता आमच्या सोबत आहे। निश्चितपणे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई असल्याचं जे आहे ते माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? सातत्याने आपली सत्ता या नगर परिषदेवर राहिली आहे। आम्ही केलेले विकास काम, शहरातील चेहरा मोहरा बदलवण्याचं काम आपण गेल्या 10 वर्षात या ठिकाणी केलेलं आहे। मधला काळ सोडला प्रशासक होतो तरी आपण विकास कामं कुठेच थांबले नाही। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी धरणगाव नगरपालिका लढवणार आहोत। शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे। आतापर्यंत एकजुटीने आपण या ठिकाणी सत्ता मिळवत राहिला आहात, मात्र एकाच परिवाराचे 2 जे विभागणी झालेली आहे आणि त्यांनी तुमच्या समोर आव्हान उभं केलंय। कितपत आव्हान वाटतं? आव्हान लोकांचा आणि जनतेचा कौल आपण विधानसभेला, लोकसभेला बघितलंय। धरणगाव दोघी विधानसभा आणि लोकसभे मतदार मध्ये आपण बघितलं तर दोघी वेळेस आपण या ठिकाणी पुढे आणि लोकांचा कौल हा नक्कीच विकास कामाकडे, आणि आदरणीय नामदार मोदी असतील, गिरीश भाऊ असतील, मंगेश चव्हाण असतील आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा शिंदे साहेब यांच्यावर विश्वास लोकांचा आहे। नक्कीच लोक या कौलाकडे लक्ष देतील। जर इथलं जर वेगळं पण बघितलं तर स्थानिक आघाडी करून जी आहे, महाविकास असेल किंवा महायुती निवडणूक लढवताना दिसत आहेत।
काय याच्या मागचं नेमकं गणित आहे? याच्या मागचं गणित असं आहे की या ठिकाणी आदरणीय अजित पवार गट असेल, भाजप असेल आणि शिंदे गट शिवसेना या ठिकाणी तिघी पक्ष एक मिळून लढताय, म्हणून आघाडीवर लढणं चिन्हामुळे या ठिकाणी थोडं आपण आघाडीवर या ठिकाणी लढतो. निश्चितपणे आपण या नगर परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून जे विकास कामं केले आहेत त्या विकास कामांच्या बळावरच निवडणुकीला सामोरे जात असल्याचं प्रतापराव पाटील यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव.